तर आहे नमस्कार मंडळी, आता चाललो आहे आम्ही पुढच्या प्रवासाला बाळूमामांच्या मंदिरात. तर मागच्या ब्लॉगमध्ये महालक्ष्मी मंदिर आणि ठोंबरे मिसळ हा व्लॉग झाला होता. आता चाललो आहे आम्ही आदमापूरला बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी. तर जाता जाता आता बाळूमामांचं एक गाणं मात्र ऐकायलाच पाहिजे. तर मंडळी, नुकतंच आता आम्ही पोहोचलो आहे सद्गुरू श्री बाळूमामा देवालयाकडे जाण्याच्या मार्गाच्या इथे. तर इथून आता आतमध्ये गाडी पार्किंग करायची जागा बघू आणि मग जाऊया आतमध्ये मंदिरात. तर मंडळी, नुकतंच आम्ही आता पोहोचलो आहे बाळूमामाच्या इथे. इकडे फ्री पार्किंगला गाडी पार्क केली आहे आणि आता चाललो आहे बाळूमामाच्या दर्शनाला. आम्ही साईडच्या गाडीवाल्यांना विचारलं होतं, ते बोलले त्या 2 तास लागतील दर्शनाला. तर बघूया आता किती वेळ लागतो आहे, आतमध्ये किती गर्दी आहे काय. मंडळी, आदमापूर येथील सद्गुरू श्री संत बाळूमामा मंदिर हे एक अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात वसलेले आहे. या देवालयाबद्दलची थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. या मंदिराची दर्शन वेळ दररोज सकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत दर्शनासाठी उघडे असते हे मंदिर. त्याचबरोबर हे मंदिर संत बाळूमामा यांना समर्पित असून येथील कोरीव काम आणि शांत परिसर भाविकांना आकर्षित करतो. बाळूमामांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी आणि भक्तीसाठी समर्पित केले होते. तर म्हणजे आम्ही आता आलो आहे बाळूमामा देवस्थानात. तर ही सर्व गर्दी आहे इथे, बघा. एवढी पण गर्दी वाटत नाही आम्हाला, पण बघूया किती वेळ दर्शन होतं आहे. आणि पहिल्यांदा आलो आहे आम्ही सर्व. तर मंडळी, तसेच या मंदिरात दररोज महाप्रसादाचे आयोजन केले जाते. इथे सुद्धा 2 टाईम महाप्रसाद असतो, जसा आपल्याकडे गणपतीपुळे मंदिरात आपल्या असतो तसा. तर इकडे बघा, हा सुंदरसा श्लोक लिहिला आहे. जेथे भाव नाही उणा, संकटे धावे मामा राणा, करेला पोवा छपवितो ओताणा, निश्चय पडे. इकडे आता आम्ही अंगार लावायला चाललो आहे. जो बाळूमामाचा नावाचा अंगार असतो वेगळ्या कलरचा, तो आम्ही लावायला चाललो. तर मंडळी, इकडे आता अंगार लावण्याची म्हणजे इथे प्रथा असते. मंदिरातून बाहेर पडलो दर्शन घेऊन की इकडे 2 लाईन केल्या आहेत वेगवेगळ्या. दोन्ही ठिकाणी असा कपाळाला आपल्याला बाळूमामांचा नावाचा अंगारा लावला जातो. तर आता जाऊया आपण मंदिराच्या समोरच्या भागात, कारण आपल्याला पाठोमागून दर्शन दिलं होतं. कारण मंदिराच्या समोरच्या भागात थोडंसं काम चालू आहे. तर इथे प्रत्येक ठिकाणी अशा पाट्या लावल्या आहेत. बघा, मग अशी आपण श्लोक वाचला तशा प्रकारच्या. आणि इकडे श्री बाळूमामांचा लाडू प्रसाद मिळणार आहे. आपण जाऊयात थोड्या वेळाने घ्यायला. त्या अगोदर तुम्हाला मंदिराच्या समोरचा भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे बघा, इकडे खाली काम चालू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ते पाठीमागून दर्शन चालू केलं आहे. आणि हे बघा, इकडे काम चालू आहे. श्री बाळूमामा देवालय आदमापूर हा समोरचा भाग आहे. इकडून खरंच खूप भारी वाटलं असतं समोरून आलो असतो, तर पण असो, काम चालू असल्यामुळे आपल्याला. मंडळी, ते सुविधांचा विचार केला तर लांबून येणाऱ्या भाविकांसाठी येथे संत बाळूमामा भक्त निवास आहे. बघ, किती भव्य दिव्य आहे. ते इथे उपलब्ध आहे, जिथे राहण्याची सोय होऊ शकते. आणि मंदिरात महाप्रसाद असतोच, त्याची तुम्हाला माहिती दिलीच. तर अधिक माहितीसाठी तुम्हाला ते खाली नंबर देतो आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर पत्तासुद्धा मी टाकला आहे. तर कोल्हापूर शहरापासून आदमापूर साधारणपणे 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. आम्हाला 1 तास लागला साधारण. मंडळीकडे आता आम्ही बर्फी घ्यायला थांबलो आहे. म्हणजे स्वामी समर्थ बर्फी म्हणून त्यांची शाखा आहे. शाखा नंबर 2. चुलीवरची बर्फी बनवली जाते. दादाने मग आम्हाला टेस्टला दिली होती,
आवडली होती म्हणून आम्ही परत त्यांच्या इथे जेवण घेतो आहे बर्फी. इकडे पण बर्फीचे ऑप्शन भरपूर होते तर आम्ही इकडेच येतो आहे. तर मंडळी आता आम्ही इथे शाहू पॅलेसला बघायला आलो आहे. तर आता नुकतंच तिकडे तिकीट वगैरे काढलं आहे. तर चला जाऊया आता शाहू पॅलेस फिरायला. इकडे आता गाडी पार्किंग वगैरे केले. तर बघूया आता एंट्री वगैरे कुठून आहे काय आहे आणि काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे ते बघूया. तर सुरुवातीला इथे हरणं पाहायला मिळालेत आम्हाला. तर आता चाललो आम्ही शाहू महाराजांच्या शाहू पॅलेसला. तर मंडळी कोल्हापूर येथील शाहू महाराज न्यू पॅलेस हे ऐतिहासिक वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. 1877 ते 1884 या काळात या राजवाड्याचे काम पूर्ण झाले. तर या ठिकाणाबद्दलची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो. याच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झालं तर हा राजवाडा काळ्या दगडात बांधलेला असून त्यावर इंडो सार्सेनिक शैलीचे कोरीव काम पाहायला मिळते. राजवाड्याच्या तळमजल्यावर शहाजी छत्रपती म्युझियम आहे. संग्रहालय येथे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या मालकीच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे, मौल्यवान दागिने, भरतकाम केलेले कपडे आणि शिकारीचे दुर्मिळ फोटो जतन करण्यात आले आहेत. आतमध्ये शूटिंगसाठी परमिशन नसल्यामुळे आपल्याला ते करता आलं नाही. आणि हे ठिकाण पर्यटकांसाठी दररोज सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत उघडे असते. त्याचसोबत राजवाड्याच्या भोवती विस्तीर्ण बाग आणि तलाव आहे. येथे तुम्हाला हरणे, काळवीट आणि मयूर मोर मुक्तपणे वावरताना दिसतात, जे की पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. इथला पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. आणि सौरभला शहामृग बघायचा होता तर म्हणून शहामृग झूम करून त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला सुद्धा दिसेल. मंडळी आता वाजले 4 आणि आम्ही आता जातोय दख्खनच्या राजाच्या दर्शनाला. चला तर मग.